अभिषेक शर्मा यांच्याकडून 5 रुपयाचं बक्षीस आले आहे साहिल पवार यांना. काय गात आहेत मस्त एकदम. मित्रांनो हे बघा, हे कुंड आहे. इथे काय नाही, नॅचरली गरम पाणी येतं इथून. तुम्ही बघू शकता पूर्ण वाफ येते. तिचे डोळे बघा, डोळे हे लेन्स नाही आहेत, हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल बाहेरून काय वाटतं यार मंदिर, सिरियसली. आणि बाजूला बीच. कुंजम स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललोय संगमेश्वरला. आमचे सगळे ऑफिसचे आहेत, अभिषेक, आशिता मॅडम आणि नलावडे. बस तर आता आम्ही डोंबिवलीला आहे. ऑफिसमधून सुटलो आणि आशिता मॅडमची गाडी आहे ॲक्च्युली. सो आता प्रियेश सर म्हणजे अजून एक आहेत, त्यांच्या घरी चाललो आहे. आता आशिता मॅडमच्या घरी होतो, तिथून गाडी घेऊन निघालोय. आता मे बी अपने को कितना टाइम लगेगा? 7 to 8 hours. हाँ? नहीं यहाँ से निकलना है अभी, तो उनको टाइम लगेगा ना. आएंगे बोल रहे हैं ना, अभी आएंगे. Yes, he's coming down. बस आता निघू थोड्याच वेळात. आणि पनवेलला हॉल्ट घेऊ. CNG पण भरायचं आणि जेवायचं पण आहे. तो भेटतो तुम्हाला लवकर. काय बोलायचं काय तुम्हाला? नाही बोलायचं, आशिताच्या आईचा कॉल इथे फोन ठेवतो. ओ कुंजम कुछ तो बोलो. आशिता मॅडम साऊथ इंडियन आहेत, पण ते मराठी खूप चांगलं बोलतात. आणि आम्ही पण साऊथ इंडियन चांगला बोलतो, कुंजम. आणि आता आपले प्रियेश सर आलेले आहेत. पुन्हा पाण्याची बॉटल, केन वगैरे घेऊन आले. प्रियेश सर हाय बोला. हाय. आता फुल कॉमेडी होणार आहे. येस. आणि हे बघा, हे जरा बोला काहीतरी याच्यावर. हेलो. हाय. पुन्हा घेऊनच आले सगळे. तर मित्रांनो आता निघालोय. प्रियेश सर वगैरे सगळे आले. आणि आता आम्ही कशाला चाललोय ते तर मी तुम्हाला सांगितलंच नाही. ऍक्च्युली आमची कलिग आहे काजल करून, तिचं लग्न आहे. तिचं लग्न करून मग नंतर आम्ही जाणार आहे गणपतीपुळे. आणि आता निघालोय. सो गणपती बघत होती. सबस्क्राईब केला असेल. तिथे सबस्क्राईब केला असेल. नाही. सो आता जाऊया. बोला गणपती बाप्पा. ये सुजुकी ने नया ब्रँड निकाला है भाई, तक्ष. हा प्रेसर नवीन आलाय. नवीन आलाय. कितीला घेतली ही गाडी? 10 lakhs 80. नवीन आले ना तक्ष ब्रँड. तक्ष बघा मित्रांनो. तू गेला? तू अभिषेक तू खेळा नाही. सो आमच्या प्लॅन मध्ये थोडं चेंजेस झालेत. आम्ही डोंबिवलीला इथे शिवनेरी मिसळ आहे, इथे आम्ही थांबतोय. तेच खाणार आहे. अरे समोर कुठे गाडीचे जागा. अरे बाय घुसायगा क्या अंदर? डायरेक्ट आतमध्ये घालतो. चलो भूक लागली. शिवनेरी हिरवे का गाव आहे शिवनेरी. शिवनेरी तुम्हाला तर माहितीच असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. सो मित्रांनो बघू शकता मस्तपैकी इथे मिसळ. रात्रीचे किती वाजता? 10:30 वाजता आम्ही मिसळ खातोय. प्रेसर एक नंबर ना. काटावरची मिसळ आहे. खूप मोठी आहे, एवढं संपणार की नाही? हो माहिती आहे तुमच्या गावची. कधीपासून गाव करताय. आमचं गाव बघतो ना आता टेस्ट कशी आहे. सो मित्रांनो आता आम्ही गात आहे कॅरिओके, पल पल दिल के पास. पल पल दिल के पास. अरे यार रुक ना, आगे क्यों बढ़ा रहा है? क्या है? अरे म्युझिक. लगते अपने हैं, मैं सोच में रहता हूँ, डर डर के कहता हूँ
अभिषेक शर्मा यांच्याकडून 5 रुपयाचं बक्षीस आले आहे साहिल पवार यांना. काय गात आहेत मस्त एकदम. तुम सोचोगे क्यों इतना मैं तुमसे प्यार करूं, तुम समझोगी दीवाना, मैं भी इकरार करूं. दीवानों की ये बातें दीवाने जानते. घबरा गर्लफ्रेंडचं लग्न होतं. परवाने जानते हैं तुम यूं ही जलाते रहना आकर ख्वाबों में. It's time for Abhishek. Let's go, bro. भाई का टैलेंट देखो, गाड़ी चलाते चलाते गाना आ रहा है. मेरा दीन धर्म है मुझसे तेरी जुदाई, तुझसे मेरा दीन धर्म है मुझसे तेरी खुदाई. तू बोले तो बन जुदाई जाऊं खुदाई. मैं दूल्हे का सवाई. मैं भी नाचूं, मैं भी नाचूं, मैं भी नाचूं, मनाऊं सोने यार तो चलूं मैं पुढे गेल्या. सो मित्रांनो, मस्तपैकी एक पॉवर नॅप घेतली थोडा वेळ. हे पकावत आहे, यांना काय येत नाही गाणी वाणी गाता, काय पण गाणी. आणि एवढा बेसुरा आवाज आहे ना, एवढा बेकार आवाज आहे ना. अरे बाबा राहू द्या ना. काय विचित्र माणसं आहे यार. मध्ये रस्त्यामध्ये हायवे मध्ये थांबले आहेत आणि काय पण चालू आहे लोकांचं. हा? रस्त्यामध्ये थांबून काही करताय. जाओ. अरे यार कॉफी पीने बहुत ठंडा लग रहा था. मैं सोचा कॉफी या चाय कुछ पीते, बट यार कुछ इसमें रखा ही नहीं. तर मित्रांनो, आता आम्ही तिसऱ्यांदा सीएनजी भरायला थांबलेलो आणि इथे एवढी जास्त थंडी आहे, तुम्ही बघू शकता. तोंडातून धूर निघतोय. तुला थंडी वाटते भाई? थंडी नाही बोलून आतमध्ये जाऊन चादर घेऊन बसलात. ये चाय लेने का कि नहीं लेने का? चाय है ही नहीं यार. चला भाई देखते अपन आगे जाते हैं. नागोरी का चाय पिए. तर मित्रांनो, आता आम्ही इथे थांबलोय. फॉग बघा तू. फॉगी फॉग. फॉग बघू शकता तुम्ही, कायच नाही दिसत आहे. प्रियेश सर, काय बोलता, कोकण कसं आहे? एक नंबर जन्नत. जन्नत. अरे खरंच काय नाही दिसत आहे यार. कधीपासून हवा ड्रायव्हिंग करून मला काय नाही दिसत. थकला बिचारा, वाकडा तिकडा झाला एकदम बसून बसून. फक्त कुत्र्याचा आवाज. आई अरे बाहेर या, बाहेर. थंडी वाजते काय? थंडी वाजते. मग तुम्ही मला आमच्या गावी खूप थंडी आहे. आता या ना बाहेर, आमचं गाव बघा. कोणी घर घेतं का? घर दिखनी रे. बहुत मजा आ रहा है बाहेर. थोडा उजड पाहिजे होता, मग मजा आली असती. फोटो निकाल फुटला रस्ता फुटली वळण. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, हायवेला राईट आहे आणि इथे आमचा काजलचा बॅनर लागलाय. हो, मुंबई गोवा हायवे वरती बॅनर लागलाय. काजू आणि तिच्या नवऱ्याचं नाव सचिन. अरे बस भाई, चलो चलो अंदर चलो. सच में ऐसा होता है? छोटी बाकी है. हाँ, सब बंद के रखो वरना चकवा वकवा बहुत होता है इधर. खिडकी बंद करके रखो. सब कांच वाच सब बंद करके रखो. अपन गए थे तभी अभी अचानक अजगर रास्ता क्रॉस कर रहा इतना था. बड़ा डायरेक्ट हम लोग गाड़ी के आगे, और इतना धीरे धीरे जा रहा था ना. ये बोल रहा था कि मैं जाता हूँ देखने के लिए बाहर. मैं बोला भाई मत जाए, चकवा वकवा रहेगा. ऐसा हम लोग को दो जगह साफ दिखा था. साथ दिखा. फिर वो क्या बोलते हैं, खेकडे वेकडे पण रस्त्यावरती चालतात. हाँ. खेकड़े वेड़ू. अरे आपको सच नहीं में पता? होता है मैडम, आपको नहीं पता? यूट्यूब पे देखो. मुझे नहीं पता.
पे देखो ना यार, क्या डरावना आहे इधर, देखो. सो मित्रांनो, आपण पोहोचलोय काजलचा मंडप, तुम्ही बघू शकता. आणि इथे मस्त वेगळी गणपती बाप्पाची मूर्ती काय पुढेच ठेवली एकदम. हे बघा काय मस्त वाटते मूर्ती. प्रियेश सर कुठे चालला? काय बाहेर बजाते का उठ हा वाजूया काय प्रियेश सर? भांजे वाजूया काय? सगळ्यांना उठून टाकूया. तो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आता वाजलेत 7:45 आणि आम्ही उठलोय. आपण किती वाजता झोपलेलो? 5 वाजता. 5 वाजता झोपलो आणि 7:45ला उठलो. ऍक्च्युली आता हे लग्नाचं घर आहे, तर ऑब्व्हियसली ते लोक आले लवकर आणि ते गाणं वगैरे गायला लागले, तुम्ही ऐकत असाल. सो आता खूप जास्त थंडी पण वाजते आणि झोप पण आले, बट काय ऑप्शन नाही आमच्याकडे. आता उठलोय, ब्रश वगैरे घेतलाय, आता बघू रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता कोकणातलं लग्न मी पहिल्यांदा बघतोय. म्हणजे तसं तर गेलोय मी लहानपणी माझ्या गावाला पण लग्नाला, बट असं प्रॉपरली असं थोडं सकाळपासून रिच्युअल्स जे असतात ते सगळं आता बघतोय. तो मित्रांनो, आता आम्ही चाललोय गरम पाण्याच्या कुंडावरती, कारण एवढी जास्त थंडी आहे आणि घरी एवढे जास्त म्हणजे सगळे बिझी आहेत, काही जागा नाही मोरीमध्ये, वॉशरूममध्ये कुठे जागा नाही. आणि आता आम्ही चाललोय बघा, हायवेवरून चालतोय, मुंबई गोवा हायवे. आणि पुढे चालतायत ना हे लोक, ते लोक आम्हाला घेऊन चाललेत, म्हणजे जे काजल आहे तिचा भाव वगैरे आहे. सो इथे मंदिर आहे एक, त्या मंदिरात म्हणजे मंदिराच्या इथे कुंड आहे, गरम पाण्याचा कुंड आहे बोलतात. बघूया, मी एक्सायटेड आहे बघायला कसं एवढा थंडीमध्ये गरम पाणी येतं. हे बघा, हे मंदिर आहे आणि इथे सगळे पोरं पण आलेत. इथे कुठेतरी खालच्या साईडला आहे. तर मित्रांनो, हे बघा, हे कुंड आहे. इथे काय नाही, नॅचरली गरम पाणी येतं इथून, तुम्ही बघू शकता, पूर्ण वाफ येते. आणि आता विचारलं तर ते लोक सांगतात की पूर्ण 12 महिने असं गरमच असतं, एवढं थंडी आहे. तुम्ही बघू शकता इथे फॉग वगैरे आहे आणि इथून गरम पाणी एकदम खालून, म्हणजे काही नाही, नॅचरली कसं पॉसिबल आहे गरम पाणी एवढं. वाव यार, काय मस्त वाटतं ते मंदिर, टेम्पल. इथे बघा, इथे शंकराचं आहे. हे पण एक केदारनाथ ग्रामदेवता असं मंदिराचं नाव आहे. आणि हे बघा ते कुंड, ज्यातून गरम पाणी पूर्ण वाफ येते, पूर्ण गरम गरम वाफा येत आहेत. भाई त्या आंघोळ पण करतात. ते शेती आहे आणि पूर्ण असं इथे जे चाललंय ते बघा, तुम्हाला सांगितलेलं तेच पूर्ण पाणी आहे, गरम गरम वाफा निघत आहेत एवढ्या थंडीत ना. सो मित्रांनो, आता मस्तपैकी आंघोळ केली आणि आपला अभिषेक भाव हँडलवर हातात ठेवले. मस्त गरम पाणी होतं एकदम. बघा इथे पण अजून गरम पाणी येतंय, तुम्ही वाफ बघू शकता. ते हायवेलाच आहे, संगमेश्वर हायवेला. इथे तुम्हाला माहिती असेल, कारण खूप लोकांना माहिती आहे, कारण आता गोव्याला जाणारे लोक होते, ते लोक पण आले तिकडे. कसं काय माहिती, बट खूप चांगलं आहे. म्हणजे कोण रात्रीचे ट्रॅव्हल करून असं जात असेल, सो सकाळी आंघोळ करायची असेल तर एक नंबर. म्हणजे नॅचरली गरम पाणी कसं पॉसिबल आहे मला माहीत नाही. इथे बाजूला ट्रॅक पण आहे ट्रेनचा, तिथून आता गाडी गेली एक. मस्त लोकेशन आहे, पण हे मंदिर पण भारी आहे. बघा इथे अजून वाफ येतो त्या कुंडामधून, खतरनाक यार. हा प्रेसर, नॅचरली गरम पाणी कसं पॉसिबल एवढ्या थंडीत ना ते पण. मित्रांनो, हे बघा काजलचा मंडप, भारी वाटतं, एकदम कडक वाटतंय मंडप. आणि ही बघा काजल नवरी रेडी होऊन. इकडचा एक ब्लॉगर आहे. कोण ब्लॉगर आहे? अरे आमच्या इकडचा नाही, मी ब्लॉगर आहे बघ. त्यांनी पण काल माझा ब्लॉग केला नाही, आता आज पण येईल. काय ब्लॉग केला? नंबर तुझा? नंबर ब्लॉग. आणि ते आम्ही बसलोय, सगळी बाहेर तयारी चालू आहे म्हणून आम्ही एका रूम मध्ये बसलो. इथे हे लोक इथे झोपलेले, आशिता मॅडम आणि नलावडे. आम्ही बाहेर होतो. आता यांचं लग्नाला थोडा टाइम आहे, 2 वाजता. तोपर्यंत आमचा प्लॅन आहे की कुठेतरी जाऊन यायचं.
बघा तुम्ही बघू शकता इथे पूर्ण खुर्च्या केल्यात आणि तिकडे पुढे हॉल आहे. हॉल थोडा छोटा आहे म्हणजे जिकडे लग्न आहे म्हणून इथे खुर्च्या लावल्या आहेत. संभाजी महाराजांचं स्मारक. ॲक्च्युली आता आम्ही सगळे रेडी होऊन आलो आहे. काजलच्या लग्नाला टाईम आहे म्हणून आम्ही सगळे रेडी होऊन आता संभाजी महाराजांना जिकडे पकडलं होतं तिकडे आम्ही आलो आहे. ते संगमेश्वरमध्येच आहे. सो ॲक्च्युली आता आम्हाला रस्ता माहिती नाही सो आम्ही इथे थांबलो आहे. तर इथून आम्ही बघू कोणाला तरी विचारू. सो मित्रांनो हाच तो वाडा आहे जिकडे आपल्या महाराजांना पकडलं, संभाजी महाराजांना पकडलं. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपल्याच माणसांमुळे त्यांना पकडलं आणि म्हणजे एवढा मोठा योद्ध्याला पकडणं नामुमकिन होतं. बट बोलतात ना आपलेच आपल्यांवरती घात करून गेले. सो मित्रांनो हे बघा इथे एक मंदिर आहे. ते बाहेर कोंकेश्वर मंदिर असं काहीतरी लिहिलं होतं बट ह्याच्याबद्दल एवढी आयडिया नाही आपल्याला. बट मस्त खूप जुनं असं वाटतंय. सो मित्रांनो हे बघा हे सगळं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे. इथे नंदी आहे पण सगळं एकदम विचित्र अवस्थेमध्ये आहे. ते मान वगैरे नाही आहे नंदीची. मे बी इथे संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांनी पूजा वगैरे केली आहे. हे बघा हे सगळं अर्धवट असं नंदी महाराजांची. इथे पण एक मंदिर आहे. हे पण महादेवाचंच मंदिर आहे. हे बघा इथे नंदीची इथे पण मान वगैरे नाही आहे. आणि आतमध्ये बघा आतमध्ये पिंडी पण आहे. पिंड बोलतात, पिंडी नाही बोलतात. पिंडी पिंड पिंडी अरे पिंड बोलतात. शाळेतली जाणारी पोरं पिंडी पिंडी करतात. दिस इज पिंड. दिस इज पिंडी. पिंड काहीच तुम्ही कमेंट करून सांगा पिंडी बोलतात की पिंड. हे आत्ता आहे मुंबईवाल्यांना काय माहिती, मला पण नाही माहिती. हां असं असं घ्या असं घ्या. तर साहिल आमच्या ऑफिसमध्ये खूप खूप जास्ती काम करतो. खूप 8 वाजेपर्यंत बसून काम करतो पण सगळं काम नेक्स्ट डे करतो चुकीचं करतो. काहीच व्यवस्थित करत नाही. तर प्लीज तुम्ही याला सांगा की व्यवस्थित काम करा. अभी मस्तपैकी जास्मिनीचा फूल होता गणपती बाप्पाला. रघुदर आता चला काजलच्या लग्नाला. पोळेच्या गणपतीला लवकर या. गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांझण स्वस्तितं गणाधि गणपती कुर्या सदा मंगलं शुभमंगलं. सो काजलचं फायनली लग्न झालं आहे आणि तुम्ही बघू शकता काजल आणि सचिन. काजल प्रिय सर यांचा सत्कार. टाळी बजा टाळी बजा टाळी बजा. होय ना टाळी. बघा ही काजल आणि तिचे डोळे बघा. डोळे हे लेन्स नाही आहेत, हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल. अरे क्या है तुम लोग दोनों ने भी सेम सेम. हाँ अपने को जाने गणपतीपुळे. हो हिरवे गणपतीपुळे जायचं. हे काय घातलंय तुम्ही? ट्रेडिशनल मध्ये राहायला पाहिजे होतं ना. तिथे काजलला भेटले पण नाही.
सो मित्रांनो आता आम्ही काजलच्या इथून निघतोय कारण आम्हाला जायचं आहे गणपतीपुळा आणि आम्ही गणपतीपुळ्यानंतर डायरेक्ट आम्ही मुंबईसाठी निघणार आहे म्हणून आम्ही इथे होल्ड नाही करत आहे. सो म्हणून आम्ही तिथं रिसेप्शनला वगैरे थांबलो नाही. अभिषेक चड्डी निघाल. सो मित्रांनो आता आपण पोचलो आहे गणपतीपुळे. आहे गेट. गणपती बाप्पा मोरया. बाई काय वाटतंय यार काय वाटतंय. मित्रांनो गर्दी बघा इथे गर्दी बघा. सॅटर्डे आहे ना आज तर गर्दी बघा. आउट ऑफ लाईन झालं. सो मित्रांनो हे बघा हे मंदिर आहे. इथे आम्ही बसलोय आणि इथेच पिक्चरची पण शूटिंग झालेली. खूप शांत मंदिर आहे एकदम. सगळे बसले सिरियसली. का बाहेरून काय वाटतं यार मंदिर सिरियसली. आणि बाजूला बीच. इथून अलाउड नाही इथून बंद केलंय. बट मंदिर बघा यार काय वाटतंय. लोक दुपारी गोळा खातात आम्ही संध्याकाळी खातोय सनसेट झाल्यावर. Cheers. Only कोकण थिंग्स. कोकम चिकन मसाला आणि मस्त मस्त लोणचे अचार मोदक पीठ. वाह 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 भाई ये सिर्फ कोकण में ही मिलेगा. म्हणजे कोकणाचं हा पण पुण्याचं एवढं काय खास नाही. ओनली कोकण. हे बोलवायची टेक्निक चांगली आहे एकदम. या या आतमध्ये या. भाई कोकणात आलो आणि फिश थाली नाही खाल्ली असं होणार नाही. सरांनी नॉनव्हेज थाली चिकन थाली आणि हे 2 व्हेज वाले सूप पिरे. सो मित्रांनो आता आम्ही निघालोय. अभिषेक 2 दिवस झोपला नाही म्हणून आता आम्ही डिसाईड केलेलं की डायरेक्ट आम्ही मुंबईला जाणार. म्हणून आम्ही हायवेला गाडी लावली साईडला आणि इथे झोपलोय. मित्रांनो आता घरी आलो आणि वाजले आता 9:30. कारण पूर्ण शूट करायला भेटलं नाही कारण एवढा जास्त थकलो होतो की झोपलो. डायरेक्ट आम्ही डोंबिवलीला उतरलो आणि मग तिकडून मग आम्ही ट्रेन वगैरे पकडून मग घरी आलो. मी घाटकोपरला उतरलो आणि मग तिथून मेट्रोनी आलो. व्लॉग इथपर्यंत होता. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले लवकरच 10K होणार आहेत. काहीतरी 300 समथिंग बाकी आहेत तर सबस्क्राईब करायला विसरू नका.